नावाची चिमुकली आर्या जंगलाच्या काठावर राहते. एके दिवशी तिला झुडपांमध्ये वाघाचे एक गोंडस पिल्लू आढळते. त्याची मौसूत किंचित पट्टेदार त्वचा आणि चमकदार डोळे पाहून आर्याला आनंद होतो. ती हळूवार त्याच्याजवळ जाते. पिल्लू सुरुवातीला थोडे घाबरते, पण आर्याची निरागसता आणि हळूवार स्पर्श जाणवून ते तिच्या अवतीभोवती लपाछपी खेळू लागते. थोड्याच वेळात दोघे धावत धावत जंगलाच्या छोट्या ओढ्यापाशी पोहोचतात. थंडसर, स्वच्छ पाण्याचा लयबद्ध आवाज त्यांना खेळायला बोलावत असतो. आर्या आनंदाने पाण्यात उडी मारते आणि पिल्लूही तिच्या मागोमाग अलगद पाण्यात शिरते. पहिल्यांदा पायांना लागणाऱ्या थंड पाण्याने ते थोडेसे दचकते, पण नंतर डोक्याने हलकी उडी मारत पाणी उडवू लागते. आर्या दोन्ही हातांनी पाणी उडवते आणि पिल्लूही मजेत आपल्या पंजाने तिला शिंपडते. दोघेही हसत खेळत पाण्यात भिजतात. पिल्लू कधी पायाने पाणी उडवते, तर कधी आर्याच्या भोवती गिरकी घेत लहानसाच फवारा उडवते. आर्या त्याला हलकेच उचलते आणि गोंजारते, तेव्हा पिल्लू पाण्यातून बाहेर पडून अंग झटकते आणि दोघांवरच पाण्याचे थेंब उडतात. शेवटी थोडे दमलेले दोघेही ओढ्याच्या काठावर बसतात. ओल्या गवतात गार वाऱ्याचा आनंद घेतात. संध्याकाळचा सोनेरी सूर्य त्यांच्या पाण्यात भिजलेल्या चेहऱ्यावर चमकत असतो आणि निसर्गाच्या या गोड मैत्रीचा साक्षीदार